तुमचे बालपण, शाळेची लायब्ररी आणि एक धार्मिक पुस्तक जे तुमच्या मनात कायमचे घर करते. माझ्यासोबत सुद्धा असंच काही घडले. तेव्हा मी 7वीत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि तेव्हा मी गावी गेले होते. असेच घरातले पुस्तकांचे कबड साफ करताना माझ्या हाती एक पुस्तक लागले. ते होते हिंदू धर्मातील नरक, पाप आणि शिक्षा. जे वाचताना मला वाटले, प्रत्येक धर्मासाठी वेगळीच क्रूर शिक्षा. हे कसं शक्य आहे? मला तर फक्त पुण्य केले तर स्वर्ग आणि पाप केले तर नरक हेच माहिती होतं. पण इकडे जो मद्य पितो त्याला उकळते तेल प्यायला लावतात, जो प्राणी मारतो त्याला गरम तेलात उकळतात. असेच गरुड पुराणात 28 महापाप आणि त्यांच्या भयानक शिक्षांबद्दल होते. पण सुरुवात होईल एका सिनेमाच्या कल्पनेपासून. काही दिवसांपूर्वी मी अपरिचित ही मूवी पाहिली. एक सुपरहिट थ्रिलर ज्यात अवी नावाचा एक मुलगा तो निराश होऊन एक दुसरे व्यक्तिमत्व विकसित करतो. अपरिचित, एक सुपरवुमन जो पापी लोकांना पकडतो आणि विविध टॉर्चरने संपवतो. मूवीत 1 तास 5 मिनिटं आणि 35 सेकंदावर अवी गरुड पुराणाचा उल्लेख करतो, जिथे काही टॉर्चर पद्धतीची नावे सांगितली आहेत. आणि तिकडेच कुठेतरी मी विचार केला की हे जी पुस्तके मी सुद्धा वाचले होते जेव्हा मी शाळेमध्ये होते. मी विचार केला की ह्याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवूया. मी सुद्धा एक हिंदू कुटुंबात, एका मराठी कुटुंबात आहे, पण स्वतःला फार धार्मिक मी मानत नाही. कारण आजकाल धर्म हा फायद्यासाठी वापरला जातो. लूट, द्वेष, धर्म. मी देवांवर फारसा विश्वास ठेवत नाही, पण माणसाने बनवलेल्या धर्मावर नाही. तरीही गरुड पुराण हे फक्त हिंसा नाही तर मृत्यूनंतरचे जीवन आहे. नरक, स्वर्ग, आत्मा आणि कर्माचा खरा हिशेब. कल्पना करा की तुम्ही तुमचा शेवटचा श्वास घेत आहे. तुमचे शरीर हळूहळू काम करत नाही. तुमच्या शरीरातून आत्मा बाहेर येतोय. तुम्ही तुमच्या घरच्यांना हाक मारताय, त्यांना स्पर्श करू इच्छिता, पण ते कोणी तुमचे ऐकत नाही. आता फक्त कर्मच तुमचे साथ देऊ शकतो. यमदूत काळे, भयानक, विक्राल आत्म्याला ओढत घेऊन बेतरणी नदीकडे नेतील. ही नदी कशी? रक्ताने, गलिच्छपणाने, रक्तपिपासू जीवांनी, टोकदार दात असलेल्या जिबींनी आणि दुर्गंधाने भरलेले. जर तुम्ही आयुष्यभर गायींचा आदर केला, सेवा केली, तिचे मांस टाळले, तर तिचा शेपूट तुमचा आधार बनेल. पण जर तुम्ही गायीचा अपमान केला, त्रास दिला, तिचे मांस तुम्ही खाल्ले, ती नदी हळूहळू तुम्हाला तिच्यामध्ये ओढून घेईल. होरपळत राहील, आधार शून्य. आता यमराजाचा विशाल दरबार. चित्रगुप्त समोर, हातात कर्माचे खाते. जन्म ते मृत्यू, प्रत्येक लहान मोठे कृत्य लिहिलेले असते. पाप मोजले जाईल. तुमची आत्मा थरथरेल. पुण्यवान स्वर्ग, पापी नरकाचा काळा दरवाजा उघडेल आणि सुरू होईल एक भयानक यात्रा. गरुड पुराण सांगते नरक असंख्य, पण 18 प्रमुख आणि 28 महापापांच्या शिक्षांचे वर्णन. मी कोणती तज्ञ नाही. मी हे सगळे पुस्तक वाच आणि काही ऑनलाईन इन्फॉर्मेशन जी विकिपीडियावरून घेतली मी. पण तर याच्यामध्ये मी कुठे काही चुकले किंवा मी असे काही बोलले जे तुम्हाला आवडले नसेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पण हिंदू धर्मात 18 पुराणे, त्यात गरुड पुराण हे व्यासांनी लिहिले आहे. महाभारतासारखे हे मृत्यूनंतरचे रहस्य उलगडते. आता आपण एक एक करून पाहूया या 28 महापाप आणि शिक्षांना. तामिश्र नरक. जो माणूस फसवणूक करून दुसऱ्यांची संपत्ती, मान प्रतिष्ठा किंवा हक्क हिरावून घेतो, त्याची आत्मा तामिश्र नरकात टाकली जाते, जिथे पूर्ण अंधार असतो आणि यमदूत त्याला सतत मारहाण करून बेशुद्ध करतात, पण मृत्यू देत नाही. 2. अंध तामिश्र नरक. जो व्यक्ती आपल्या आई वडिलांना, पती पत्नींना प्रेम, संरक्षण आणि आधार देत नाही, त्यांना अंध तामिश्र नरकात टाकले जाते, जिथे डोळ्यांवर भयानक यातना दिल्या जातात आणि आत्मा कायम अंधारात राहतो. 3. रोरव नरक. जो निर्दोष माणसांना त्रास देतो किंवा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, त्याला नरकात पाठवले जाते, जिथे भयानक जीव आणि शरीराचे तुकडे तुकडे करतात. 4. महारौरव नरक. जो स्वार्थासाठी जाणीवपूर्वक दुसऱ्यांना वेदना देतो, त्याला नरकात उकळत्या तेलात टाकले जाते, जिथे शरीर जळते आणि आत्मा नष्ट होत नाही. 5. कुंभीपाक नरक. जो आपल्या आई वडिलांचा अपमान करतो किंवा त्यांची सेवा करत नाही, त्यांची आत्मा नरकात उकळत्या तेलात बुडवली जाते. 6. कालसूत्र नरक. जो सतत खोटे बोलतो, चोरी करतो आणि लोकांची फसवणूक करतो, त्याला कालसूत्र नरकात तप्त जमिनीवर चालायला लावले जाते. 7. असिपत्रवन नरक. जो धर्माच्या नावाखाली ढोंग करतो आणि लोकांची दिशाभूल करतो, त्याला नरकात टाकले जाते, जिथे तलवारीसारखी धार असलेली पाने शरीर कापतात. 8. शुकरमुख नरक.
जो भ्रष्टाचार करतो, लाच घेतो आणि जनतेचा पैसा लुटतो त्याला डुक्करमुखी यमदूताकडून छळ सहन करावा लागतो. 9. अंधकूप नरक. जो अतिथी, गरूज आणि भुकेल्यांचा अपमान करतो त्याला अंधकूप नरकात विषारी साप विंचूंच्या विहिरीत टाकले जाते. 10. वातप नरक. जो माणूस सतत अपशब्द बोलतो आणि दुसऱ्यांना शब्दाने दुखवतो त्याला वातप नरकात उष्ण व थंड वाऱ्यांच्या यातना दिल्या जातात. 11. हिमशीत नरक. जो दयाहीन आणि क्रूर असतो त्याला हिमशीत नरकात हाडे गोठणाऱ्या थंडीत ढकलले जाते. 12. ऊर्ध्वभास नरक. जो गुरु, देव आणि मंदिरांचा अपमान करतो त्याला ऊर्ध्वभास नरकात उलटे टांगले जाऊन छळले जाते. 13. द्रुमपाक नरक. जो नशेचे व्यसन करतो आणि इतरांनाही त्याच्याकडे ढकलतो त्याला या नरकात विषारी धुराट जाळले जाते. 14. आलय नरक. जो स्त्रियांचा अपमान करतो किंवा व्यसनेने आंधळा होतो त्याला आलय नरकात तीव्र मानसिक आणि शारीरिक यातना दिल्या जातात. 15. पृष्ठ नरक. जो गरिबांचा हक्क हिरावून घेतो त्याला पृष्ठ नरकात दगडांचा वर्षाव सहन करावा लागतो. 16. संघर्ष नरक. जो खोट्या अफवा पसरवतो आणि समाजात भांडणे लावतो त्याला संघर्ष नरकात जिभेवर दाहक यातना दिल्या जातात. 17. तपन आणि महातपन नरक. जो साधू, संत किंवा धार्मिक लोकांना त्रास देतो त्याला तीव्र अग्नियातना दिल्या जातात. 18. संसार नरक. जो व्यभिचार करतो आणि नैतिकतेचे उल्लंघन करतो त्याला संसार नरकात जळत्या ध्रुवात टाकले जाते. 19. अधात मिश्र नरक. जो नातेसंबंध फक्त फायद्यासाठी वापरतो त्याला अधात मिश्र नरकात बांधून मारले जाते. 20. ब्रोराव नरक. जो आळशी असून दुसऱ्यांच्या मेहनतीवर जगतो त्याला सापांच्या चाव्याच्या यातना दिल्या जातात. 21. महारुराक नरक. जो परस्त्री गमन करतो किंवा परधनावर डोळा ठेवतो त्याला भयंकर सर्पयातना सहन कराव्या लागतात. 22. कालसूत्रम नरक. जो वडीलधाऱ्यांचा किंवा ज्येष्ठांचा अपमान करतो त्याला गरम भट्टीत धावायला लावले जाते. 23. अशीतपत्र नरक. जो आपली जबाबदारी टाळतो त्याला धारदार वस्तूंनी भरलेल्या जमिनीवर चालावे लागते. 24. शुक्रमुख नरक. जो अन्यायकारक शासन करतो त्याला सतत कुचलले जाते. 25. एडकूप नरक. जो अत्यंत स्वार्थी असतो त्याला जनावरांकडून छळले जाते. 26. दंतमूर्ती नरक. जो चोरी करतो त्याला अग्नीवर तापवून यातना दिल्या जातात. 27. ग्रीमी भोजन नरक. जो अतिथीचा अपमान करतो आणि विकृत भोग करतो त्याला जोकांनी नोचले जाते. 28. सलमाली नरक. जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांना त्रास देतो त्याला गरम लोखंडी यातना सहन कराव्या लागतात. बहुतेक हे सर्व ऐकून तुम्हाला भीती वाटेलच, पण लक्षात ठेवा गरुड पुराण तुम्हाला भीती देण्यासाठी नाही तर सावधान करण्यासाठी आहे. हे सांगते की प्रत्येक पापाचा हिशोब असतो, प्रत्येक वाईट कर्माचा हिशोब असतो. म्हणून आयुष्यात पाप आणि वाईट कर्मांपासून दूर राहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.